नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, एका म्हाताऱ्या हंसच्या या 5 गोष्टी लक्षात ठेवणारा कधीच मुसीबतमध्ये येत नाही. मित्रांनो, या घटनेद्वारे मी तुम्हाला एक अतिशय सुंदर संदेश देत आहे, जे मानवी जीवनासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. आपणास विनंती आहे की या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. मित्रांनो, एका मोठ्या झाडावर अनेक हंस राहत होते. त्या हंसांच्या दलात एक म्हातारा हंसही होता, जो वयाने मोठा असल्याबरोबर अधिक अनुभवी आणि दूरदृष्टी असलेला होता. सर्व हंस त्याला ताऊ म्हणायचे. एके दिवशी त्या म्हाताऱ्या हंसला एक लहान वेल झाडाच्या खोडाच्या अवतीभोवती चिकटलेली दिसली. म्हणून त्याने सर्व हंसांना सांगितलं आणि त्यांना समजावून सांगितलं की झाडाच्या मुळास लटकलेल्या या छोट्याशा वेलकडे पहा, ती लवकर नष्ट करा, नाहीतर एक दिवस ही वेल आपल्या सर्वांना मृत्यूच्या झोतात घेऊन जाईल. म्हाताऱ्या हंसचे बोलणे ऐकून सर्व हंस हसू लागले आणि एक तरुण हंस म्हणाला, ताऊ, ही छोटीशी वेल आपलं काय नुकसान करू शकते, जे तुम्ही आम्हाला गंभीरपणे समजून सांगत आहेत. म्हातारा हंस म्हणाला, वच, आज ही वेल तुला लहान वाटत आहे, पण हळूहळू ही वेल झाडभर पसरेल आणि झाडाच्या संपूर्ण खोडाचा ताबा घेईल. मग झाडाचे खोड जड होऊन जाईल आणि झाडाला चिटकेल. मग झाडावर पायथ्यापासून वरपर्यंत चढण्यासाठी सीडीसारखं बनून जाईल. मग अशा परिस्थितीमध्ये कोणताही शिकारी, कोणताही वन्य प्राणी सीडीवर चढून आपल्यापर्यंत पोहोचू शकतो आणि आपण सर्व मारले जाऊ. लहान वेल पासून सीडी कशी बनू शकते? एक तरुण हंस म्हणू लागला, ताऊ, तू या छोट्याशा वेलची गोष्ट ताणून जास्त लांब करत आहे. अशी कथा सांगून आम्हाला का फसवत आहात? मित्रांनो, म्हातारा हंस काय म्हणाला ते कोणीही गांभीर्याने घेतलं नाही. हळूहळू वेळ निघून जात होता. वेल वरच्या फांदीपर्यंत पोचली. वेलीचे खोड जाड झाले आणि झाडाच्या खोडावर अक्षरक्ष सीडी तयार झाली, ज्यावर कोणीही सहज चढू शकत होता. हे पाहून सर्वांना म्हाताऱ्या हंसचे शब्द आठवले. मग आता काही करता येत नव्हते, कारण वेल खूप मजबूत झाली होती. त्यांचा नाश करणे आता हंसच्या सामर्थ्यात नव्हते. एके दिवशी हंस अन्नाच्या शोधात निघाला. तेव्हा एका शिकारीला एक झाड दिसलं. त्याच्या खोडाभोवती एक जड आणि मोठी वेल गुंडाळलेली होती. शिकारी एका वेलच्या साहाय्याने झाडावर चढला, ज्यावर हंस बसायचे. सापळा रचला आणि निघून गेला. संध्याकाळपर्यंत जेव्हा सर्व हंस परतले आणि झाडावर उतरले, त्यावेळी शिकाऱ्याने घातलेल्या जाळमध्ये सर्व हंस अडकले आणि फडफडायला लागले. तेव्हा त्यांना म्हाताऱ्या हंसचे म्हणणे चांगलेच समजले. आता त्यांना त्यांच्या कृत्याचा पश्चाताप होऊ लागला. मित्रांनो, त्या सर्वांना परेशान पाहून म्हातारा हंसही रागवला आणि गप्प बसला. त्याच्या मूर्खपणाबद्दल खूप चिंतित होता. सर्व हंस रडायला लागले आणि म्हाताऱ्या हंसाला म्हणाले, तुमचे न ऐकून आम्ही फार वाईट केले आहे. आम्ही सर्व मूर्ख आहोत. आता फक्त तुम्हीच आम्हाला या समस्येतून बाहेर काढू शकता. यावेळी तुम्ही आम्हा सर्वांना वाचवा आणि भविष्यात आम्ही तुमच्या कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करणार नाही. सगळ्यांना असं दुःखी पाहून म्हातारा हंस म्हणाला, मुलांनो, आता या संकटातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे. शिकारी आल्यावर तुम्ही सगळे मेल्याचा आम आणून झोपा. शिकारी तुम्हाला मृत समजेल आणि तुम्हाला जाळ्यातून बाहेर काढेल आणि जमिनीवर ठेवेल आणि मेल्याचं नाटक करत जमिनीवर पडून राहा. तो शेवटचा हंस बाहेर काढतात सर्व हंस एकत्र उडून जाऊ लागले. मित्रांनो, बुद्धिमान हंसाने सांगितल्याप्रमाणे शिकाऱ्याला पाहिल्यानंतर सर्व हंस मृतदेहासारखे खाली पडले. शिकारी न येऊन ते सर्व हंस बाहेर काढले आणि जमिनीवर ठेवण्यास सुरुवात केली. जेव्हा सर्व हंस त्याने बाहेर काढले, जमिनीवर ठेवले आणि जाळे सांभाळू लागला, त्याच वेळी सर्व हंस एकत्र उडून गेले. शिकारी त्यांना उडताना पाहत राहिला की हे काय झालं. त्यामुळेच असे म्हणतात, बुद्धिमानांचा सल्ला गांभीर्याने घ्यावा. सर्व हंस खूप आनंदित झाले, कारण ते एका छोट्या संकटातून बाहेर आले होते आणि जुन्या हंसच्या योजनेनुसार त्यांचे प्राण वाचले. हंस म्हणू लागला, ताऊ, आता आम्हा सर्वांना तुमच्याकडून आणखी काही गोष्टी शिकायच्या आहेत, जो मुसीबतच्या वेळी मदत करतील. बुद्धिमान हंस म्हणाला, मी तुम्हाला तुमच्या जीवनातील 5 मौल्यवान गोष्टी सांगत आहे. त्यांना आपल्या कंठात बांधा. प्रथम, विवेकपूर्ण बुद्धिमत्ता असलेले पुरुष शक्तीनुसार कार्य करण्याची इच्छा ठेवतात आणि यथाशक्ती तसे करतात देखील. एखाद्या गोष्टीकडे तुच्छतेने पाहून अवमानना करू नका. दुसरे म्हणजे, जो आळशी स्वतंत्रताने वाढत जाताना तो त्याच्या शत्रूकडे आणि त्याच्या रोगाकडे दुर्लक्ष करतो, तो हळूहळू त्यांच्याकडून मारला जातो. जो जन्म होताच शत्रू आणि रोगाचा नाश करत नाही, तो मजबूत असला तरी एक ना एक दिवस त्याचा बळी ठरतो.
तिसरी गोष्ट, दारिद्र्य, रोग, दुःख, बंधन आणि संकट हे सर्व प्राणी मात्र्याने केलेल्या अपराधांच्या वृक्षाचे फळ आहे. चौथी गोष्ट, जो पुढचा विचार करत नाही, जो दीर्घकालीन परिणामाची विचार न करता काम करतो, अशा व्यक्तीला नेहमी त्याच्या कार्याचे प्रतिकूल परिणाम माहीत असतात. या कारणास्तव कोणतेही काम विचार न करता करणे चुकीचे आहे. मनुष्याने कोणत्याही प्रकारचा मूर्खपणा करू नये, पुढचा विचार करूनच कोणतेही कार्य करावं. आणि पाचव्या आणि शेवटच्या मुद्द्यामध्ये, मोठे लोक सांगतात की एखाद्याने भविष्याबद्दल आधीच काळजी केली पाहिजे. जो विचार करतो आणि आपले काम वेळेवर पूर्ण करतो, असे प्राणी नेहमी आनंदी राहतात. मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जाताना मी परत एकदा सांगेल, आपल्या प्रेमाने, आपल्या परिवारासोबत आणि आपल्या मेहनतीने असं करून दाखवा की जगाला वाटेल करावं तुमच्यासारखं. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.